मित्रांनो, माझं नाव इरफान आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. ही गोष्ट माझ्या आईची आहे. त्यांचं नाव रुक्साना आहे आणि त्यांचं वय साधारण 50 वर्ष आहे. पण अजूनही त्या तिशीतल्या तरुण मुलीसारख्या दिसतात. सुमारे 6-7 महिन्यापूर्वी माझ्या आबूचं निधन झालं. तेव्हापासून आई खूप एकटी पडल्या. घरात फक्त आम्ही दोघेच राहत होतो. त्यानंतर एकदा आम्ही आमच्या गावी म्हणजे कोरेगावला आमच्या नातेवाईकाच्या घरी लग्नाला गेलो होतो. आम्ही बसने निघालो होतो. बसमध्येच आम्हाला एक अंकल भेटले. अब्बूचे खूप दूरचे नातेवाईक. नाव त्यांचं अब्दुल कादर अंकल. ते उंच धिप्पाड, नेहमी धोतर नसलेले, थोडेसे जुन्या काळातील पण आतून खूप ऊर्जावान दिसणारे. लग्नाच्या घरी पोहोचल्यावर सगळ्यांनी आमचं स्वागत केलं. रस्मी कार्यक्रम, हसणं खेळणं सगळं चालू होतं. मी लक्ष दिलं तर दिसलं की अब्दुल काका आईकडे बरेच वेळ बघत होते. त्यांच्या जवळ जाऊन कशाबशा कारणाने बोलायचे. हसत खिदळत आईही त्यांच्याशी हसून हसून बोलत होती. मला सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही. रात्री उशिरा मी घरामागे बाथरूमला गेलो तेव्हा शेतातून प्रथम आई बाहेर येताना दिसली. त्यांच्या मागोमाग अब्दुल अंकल आपलं धोतर नीट करत होते. आई चुपचाप घरात शिरली आणि सगळ्यामध्ये मिसळली. एक आजीने आईला विचारलं, कुठे गेली होतीस रे? आईने अंकलच्या दिशेने एक नजर टाकली आणि हसत म्हणाली, कोणाला विहिरीत डुबकी मारायची होती म्हणून विहीर दाखवायला गेले होते. सगळे हसले. तेव्हा ती आजी म्हणाली, मग त्याने विहिरीत डुबकी मारली का? आई हसत हसत म्हणाली, हो ना, खूप खोल डुबकी मारली. अब्दुल कादर अंकल जोरात हसले आणि म्हणाले, विहिरीचं पाणी खूप गोड आहे. आई हळूच लाजली. मी हे सगळं लपून पाहत होतो. दुसऱ्या दिवशी मुख्य लग्नाचा कार्यक्रम होता. आईने लाल रंगाची साडी नेसली होती. कार्यक्रम हॉलमध्ये चालू होता. आई दुल्हनजवळ बसली होती. तेवढ्यात अब्दुल कादर अंकल आले. आईला कानात काहीतरी हळूच सांगितलं आणि हॉलच्या मागच्या बाजूला गेले. काही क्षणांनी आईही त्यांच्या मागे गेली. मला शंका आली. मीही हळूहळू त्यांच्या मागे गेलो. हॉलच्या मागे एक छोटा बंद खोलीचा भाग होता. अंकलने आईला पाहताच आत नेलं. आई फक्त लाजत होती. मी खिडकीजवळ जाऊन आत पाहिलं. अंकल तिला पापी देत हाताने व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागले. मग आईने अंकलला खाली बसवलं. नंतर ती त्यांच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली. खूप वेळानंतर अंकलच्या भावना दाटून आल्या आणि त्यांनी भावना जीवनात टाकली. मग सुंदर अनुभव सुरू झाला. बाहेर बारातीत जोरात संगीत वाजत होतं. त्यामुळे आतल्या आवाजांचा पत्ता लागत नव्हता. जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा अंकलने जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. दोघेही काही क्षण तसेच राहिले. अंकलला अजून अनुभव घ्यायचा होता. त्याने आईच्या मैत्रिणीला फोन केला आणि म्हटलं, रुक्साना माझ्याबरोबर आहे. 3 तास तरी तू सांभाळ. मग त्याने तिला 3 तासात वेगवेगळ्या पद्धतीने 4 वेळा अनुभव दिला. आई खूप थकली पण खूप आनंदित होती. शेवटी दोघे तयार झाले आणि हळूच लग्नाच्या हॉलमध्ये येऊन बसले. जणू काही झालंच नाही. आईच्या मैत्रिणीने जवळ येऊन काहीतरी कानात सांगितलं. आई लाजली आणि दोघे हसल्या. तेवढ्यात आसपास लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. लग्नाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण आपापल्या खोलीमध्ये गेले. आई आणि मी आमच्या नेहमीच्या खोलीत पोहोचलो. आई थकलेली दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती जी 6-7 महिन्यापूर्वी अब्बूच्या निधनानंतर कधीच दिसली नव्हती. ती तयार होऊन बेडवर बसली आणि म्हणाली, इरफान, तू झोप, मी थोडं फ्रेश होऊन येते. मी डोळे मिटून पडलो पण झोप काही येईना. डोक्यात फक्त सगळ्या त्या घटना येत होत्या.
अचानक खोलीचा दरवाजा हळूच उघडला. मी डोळे उघडले तर अब्दुल कादर अंकल आत आले. त्यांच्या हातात एक छोटीशी टॉर्च होती. ते हळूच आईजवळ गेले. आईने त्यांना पाहताच हसून म्हटलं, काय झालं, अजून झोपले नाहीत? अंकल हसले आणि म्हणाले, रुखसाना, तुझ्या तर डोळ्यात झोप कुठे आहे? मी तर अजून तुझ्या विहिरीच्या गोड पाण्याची आठवण काढतोय. आई लाजली. मी लपून पाहत होतो. मन जोरात धडकत होतं. आई हसली आणि म्हणाली, मग आज रात्रभर मला सुंदर अनुभव द्या. मग काय मित्रांनो, नंतर सगळं वेगानं घडलं. एकदा शांतता झाली. दोघंही थकून पडले. आई म्हणाली, अंकल, हे सगळं कसं चालेल? इरफानला कळलं तर? अंकल हसले आणि म्हणाले, तो तर मोठा झालाय, त्याला समजेल. शिवाय मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तुझ्या एकटेपणाला संपवणार. आई आश्चर्याने म्हणाली, लग्न? अंकल म्हणाले, हो, मी माझ्या घरात तुला आणेल. इरफानलाही माझ्या मुलासारखं वागवेन. तुझ्या आयुष्याला नवीन अर्थ देईन. त्या रात्री मी हे ऐकून स्तब्ध झालो. सकाळी उठल्यावर आई सामान्य दिसत होती. तिने मला चहा दिला आणि म्हणाली, इरफान, आज गावातून परत जायचं आहे. पण अब्दुल अंकल म्हणाले, ते आमच्याबरोबर मुंबईला येणार आहेत. काही दिवस आपल्याकडे राहतील. मी काही बोललो नाही, फक्त मान हलवली. बसने परत येताना अंकल आमच्याबरोबर बसले. आई त्यांच्या शेजारी बसली. संपूर्ण प्रवासात दोघे हसत खिदळत बोलत होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो, पण मनात एक वेगळीच भावना होती. आई आनंदी आहे हे पाहून आनंद होत होता, पण त्याच वेळी काहीतरी नवीन होणार आहे याची जाणीवही होत होती. घरी पोहोचल्यावर अंकल आमच्याकडेच राहिले. दिवसेंदिवस त्यांचं आणि आईचं बॉन्डिंग वाढत गेलं. एक दिवस अंकलने आईला सांगितलं, रुखसाना, मी तुझ्यासाठी एक छोटंसं घर घेतलंय. तिथे आपण तिघे राहू. इरफानलाही स्वतंत्र खोली मिळेल. आईने मला बोलावलं आणि म्हणाली, इरफान, तुझे आबू गेले तेव्हापासून मी एकटी होते. आता अब्दुल अंकल मला साथ देत आहेत. तुला हरकत नाही ना? मी शांतपणे म्हणालो, आई, तुम्हाला आनंद मिळत असेल तर मला काही हरकत नाही. फक्त तुम्ही सुखी राहा. त्यानंतर काही महिन्यांनी अंकल आणि आईचं लग्न झालं. अगदी साधं. जवळच्या नातेवाईकांसमोर मी त्यांच्या लग्नात उभा होतो. आईच्या चेहऱ्यावर खरी खुशाली होती. अब्दुल कादर अंकल आता माझे अब्बू झाले होते. मित्रांनो, आई आणि अब्दुल कादर अंकल यांच्या लग्नाला आता 6 महिने उलटले होते. आम्ही मुंबईतल्या एका नवीन प्रशस्त अपार्टमेंटमध्ये राहायला गेलो होतो. अंकलने शब्द दिल्याप्रमाणे मला एक स्वतंत्र खोली मिळाली होती. बाहेरून पाहणाऱ्याला आमचं कुटुंब अतिशय सुखी वाटत होतं. आईच्या चेहऱ्यावरचं ते हसू, ती चमक अजूनही कायम होती. पण माझ्या मनात कुठेतरी एक शंका घर करून बसली होती. ती शंका लग्नाच्या रात्रीपासून सुरू झाली होती, जेव्हा मी त्या दोघांना गुपचूप बोलताना ऐकलं होतं. अब्दुल कादर अंकल आता माझे अब्बू झाले होते. त्यांचं वागणं माझ्याशी खूप चांगलं झालं होतं. ते मला महागड्या वस्तू आणून द्यायचे, माझ्या शिक्षणाची काळजी घ्यायचे. पण त्यांच्या डोळ्यात एक अशी थंडावा होता जो मला कधी कधी घाबरवून टाकायचा. ते तासनतास खिडकीपाशी बसून बाहेर पाहत राहायचे. त्यांच्या हातात नेहमी एक जुनी डायरी असायची, जी ते कधीच कोणाला हात लावू द्यायचे नाहीत. एके दिवशी रात्री मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो होतो. हॉलमधून कुजबुजण्याचे आवाज येत होते. मी दबक्या पावलाने तिथे गेलो. अंधारात अंकल कुणाशी तरी फोनवर बोलत होते. काम झालंय का? मला पुरावा हवा आहे. रुखसानाला काही कळता कामा नाही. अंकलचा आवाज नेहमीपेक्षा कठोर आणि वेगळा वाटत होता. लक्षात ठेव, जर पोलिसांनी कोरेगावच्या विहिरीचा तपास केला तर आपण सगळे अडकू. माझ्या काळजात धस्स झालं. कोरेगावची विहीर? आईने तर त्या रात्री मस्करीत म्हटलं होतं. कोणीतरी विहिरीत डुबकी मारली आहे. मग आता अंकल पोलिसाच्या तपासाबद्दल का बोलत होते? दुसऱ्या दिवसापासून मी अंकलवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मला जाणवलं की अंकल दर गुरुवारी दुपारी 2 तास घराबाहेर जातात आणि येताना त्यांचा चेहरा खूपच उचरलेला असतो. मी ठरवलं की त्यांचा पाठलाग करायचा. पुढच्या गुरुवारी जेव्हा अंकल बाहेर पडले, मी त्यांच्या मागे निघालो.
ते एका जुन्या इमारतीसमोर थांबले. तिथे एक म्हातारा माणूस त्यांची वाट पाहत होता. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आणि म्हाताऱ्याने अंकलच्या हातात एक लोखोटा दिला. मी घरी परतलो, पण माझं डोकं चक्रावून गेलं होतं. जेव्हा रात्री आई झोपली तेव्हा मी अंकलच्या अभ्यासाच्या खोलीत शिरलो. मला ती डायरी शोधायची होती. कपाटाच्या खालच्या कोपऱ्यात एका जुन्या कोपऱ्याच्या मागे मला ती डायरी सापडली. मी डायरी उघडली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डायरीच्या पहिल्याच पानावर माझ्या खऱ्या आबूचा फोटो होता, ज्यावर लाल शाईने मोठी फुली मारली होती. पुढच्या पानावर आई आणि अंकलचे कोरेगावच्या लग्नातले फोटो होते, जे कोणीतरी लपून गुपचूप काढले होते. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे डायरीच्या शेवटच्या पानावर काही तारखा आणि काही नावे लिहिली होती. त्या नावापैकी काही लोकांचा मृत्यू अपघाती झाला होता असं मला आठवत होतं. मला आता खात्री पटली होती की अब्दुल कादर अंकल हे कुणी साधे नातेवाईक नाहीत. ते एक सराईती गुन्हेगार किंवा कोणीतरी मानसिक रुग्ण असावेत, ज्यांनी खूप आधीपासून आमच्या कुटुंबावर जाळ टाकलं होतं. पण त्यांचं लक्ष आईवर का होतं आणि माझ्या आबूच्या मृत्यूमध्ये त्यांचा काही हात होता का? मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आई पूर्णपणे त्यांच्या प्रेमात आणि विश्वासात होती. इरफान, तू उगा संशय घेतोय. त्याने आपल्याला सावरलं आहे असं म्हणून तिने मला गप्प केलं. आता अंकलना कदाचित समजलं होतं की मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांचं माझ्याशी वागणं अचानक बदललं. ते आता माझ्याशी जास्त बोलत नसत, फक्त एक थोडं कटाक्ष टाकायचे. कधी कधी रात्रीची वेळी मला माझ्या खोलीबाहेर कुणाच्या तरी चालण्याचा आवाज यायचा. मी दरवाजा उघडला की तिथे कोणीच नसायचं, फक्त हॉलमधला तो निळा दिवा जळत असायचा. एके रात्री प्रचंड पाऊस पडत होता. अंकल घरी नव्हते. मी पुन्हा एकदा त्यांच्या खोलीत गेलो. त्यावेळी मला कपाटाच्या मागे एक गुप्त कपाट सापडलं. त्यात काही जुनी वर्तमानपत्र होती. ती वर्तमानपत्र 10 वर्षापूर्वीची होती. त्यात एक बातमी होती. कोरेगावमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू, संशयाची सुई पतीकडे. त्या बातमीला फोटो अब्दुल कादर अंकलचा होता, पण नाव वेगळं होतं. त्यांचं खरं नाव होतं सलीम. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला विहिरीत ढकलून मारलं होतं, पण पुराव्याअभावी ते सुटले होते. तेवढ्यात मागून आवाज आला, खूप पुढे गेलास तू इरफान. मी वळून पाहिलं तर दारात अंकल उभे होते. त्यांच्या हातात एक छोटीशी बाटली होती आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. तुझ्या आबूचा मृत्यू अपघात नव्हता, अंकल शांतपणे म्हणाले. मीच त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. मला रुखसाना हवी होती अनेक वर्षापासून. कोरेगावच्या विहिरीचा तो किस्सा फक्त एक सुरुवात होती. माझं डोकं काम करेना झालं. आई कुठे आहे? मी ओरडून विचारलं. ती तिच्या सुंदर अनुभवात मग्न आहे, अंकल हसले. मी तिला असा डोस दिला की ती पुढे 10 दिवस उठणार नाही. आणि तू आता या घरातून कायमचा जाणार आहेस. अंकल माझ्या दिशेने धावले. मी जीव वाचवण्यासाठी पळालो. घरात अंधार होता, फक्त विजेचा कडकडाट, अधूनमधून प्रकाश पडत होता. मी स्वयंपाकघरातून एक चाकू उचलला. अंकलने मला कोपऱ्यात गाठलं. तुला वाटलं तू मला पकडशील? मी हे खेळ अनेक वर्षापासून खेळतोय, ते ओरडले. झटापटीत माझ्या हातातला चाकू खाली पडला. अंकलने माझा गळा आवळायला सुरुवात केली. मला श्वास घेणं कठीण होत होतं. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. तेवढ्यात अचानक हॉलचा दिवा लागला. आम्ही दोघांनी दरवाजाकडे पाहिलं. तिथे आई उभी होती. तिच्या हातात अंकलची जुनी डायरी होती. तिचे डोळे लाल झाले होते, पण त्यात भीती नव्हती, तर एक वेगळीच झग होती. मी शुद्धीत नव्हते असं तुला वाटलं का सलीम? आईचा आवाज बर्फासारखा थंड होता. अंकल थबकले. रुखसाना, तू? आई हसून आपल्या साडीच्या पदरातून एक रिव्हॉल्वर काढली. अब्दुल किंवा सलीम, तुला काय वाटलं मी इतकी साधी आहे? तू माझ्या पतीला मारलंस हे मला त्याच दिवशी कळलं होतं, ज्या दिवशी तू लग्नात माझ्या कानात बोलला होतास. तू मला विहिरीची गोष्ट सांगितली होतीस ना, ती तुझी सर्वात मोठी चूक होती. मी थक्क होऊन पाहत होतो. आईने ट्रिगर दाबला, पण गोळी सुटली नाही. रिकाम्या बंदुकीचा फक्त आवाज आला. अंकल जोरात हसायला लागले. तुला वाटलं मी लोड केलेली बंदूक घरात ठेवेन? रुखसाना, तू हरलीस. अंकल आईच्या दिशेने झेपावले, पण आईने बाजूला होत हॉलच्या खिडकीचा पडदा बाजूला केला. बाहेर पोलिसाच्या गाड्याचा सायलेन्स वाजत होता. मी बंदूक फक्त तुला थांबवण्यासाठी दाखवली होती, आई म्हणाली. पण पोलिसांना मी 2 तासापूर्वीच सगळा पुरावा पाठवला आहे. ती डायरी, तुझे रेकॉर्डिंग्स, सगळं. अंकल खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागले,
पण पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांना बेड्या ठोकण्यात गेल्या. अंकलला पोलीस घेऊन निघून गेले. आई सोफ्यावर कोसळली. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला मिठी मारली. आई, तू हे सगळं कधी केलंस? मी विचारलं. आईने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता ते आधीचं निरागस हसून होतं. ती म्हणाली, इरफान, जेव्हा तुझे अब्बू गेले तेव्हाच मी ठरवलं होतं की ज्याने हे केलं त्याला मी सोडणार नाही. अब्दुल फक्त एक प्यादा होता. म्हणजे? मी आश्चर्याने विचारलं. आईने माझ्याकडे एक गोड कटाक्ष टाकला आणि म्हणाली, तुला काय वाटलं? अब्दुलला माझ्याबद्दल माहिती कोणी दिली? त्याला कोरेगावला कोणी बोलावलं? आणि त्या डायरीतले अर्धे फोटो कोणी काढले? आईने तिच्या पॉकेटातून एक छोटा कॅमेरा काढला आणि तो टेबलवर ठेवला. सत्य हे आहे की अब्दुलला संपवण्यासाठी मला एक गुन्हेगाराचीच गरज होती. आता तो जेलमध्ये सडेल आणि तुझ्या बाबांची सर्व संपत्ती जी अब्दुलने हडप करण्याचा प्रयत्न केला होता ती आता अधिकृतपणे आपल्या नावावर झाली आहे. माझ्या मनावर काटा आला. आईच्या त्या चमकणाऱ्या डोळ्यामागे इतकं मोठं कारस्थान असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आई उठली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. रात्र खूप झाली आहे इरफान, आता झोपायला जा. उद्यापासून आपलं खरं आयुष्य सुरू होणार आहे. मी माझ्या खोलीत गेलो, पण मला झोप येत नव्हती. माझ्या मनात एक प्रश्न फिरत होता. आईने अब्दुलचा वापर केला की अब्दुलने आईचा? आणि त्या विहिरीत खरंच नेमकी कुणाला डुबकी मारायची होती? मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आईच्या या नव्या रूपाचा आणि अचानक मिळालेल्या संपत्तीचा इरफानच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो. आई अजून कोणती धक्कादायक रहस्य लपवून बसली आहे? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच कॉमेंटमध्ये भाग 2 लिहा. जर या व्हिडिओला 50 लाईक्स पूर्ण झाले आणि तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या तर पुढचा भाग मी लवकरच घेऊन येणार आहे. म्हणून वेळ न घालवता लाईक्स करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.